पिंपरी पेंढार पोटेमाळा या ठिकाणी मेंढपाळांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला। या हल्ल्यात एका मेंढीचा मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणी वनरक्षक साळुंके या ठिकाणी घटनास्थळी आले आहेत। पंचनामा देखील केलेला आहे। त्या ठिकाणी नागरिकांनी पिंजऱ्याची देखील मागणी केलेली आहे। लवकरात लवकर पिंजरा उपलब्ध करून देणार असे साळुंके यांनी सांगितले। तुम्ही पण काळजी घ्या झोपताना वगैरे। मस्त काळजी घेतोय, पण आता ते काय करायचं त्याच्या पुढे काय करणार माणूस त्याला ते नाही ऐकू लागले। तुम्हाला ते टेंट नाही भेटलं? अहो आम्ही तिकून पाळते गावात माणसं नाही भेटला त्याला पाठवा गणेशला, त्याला बोलवलं तुम्ही टेंट घेऊन जा म्हणून। काय सांगायचं भाऊ करा आम्हाला नको नको। रात्री नाही भरपूर रात्री 2-3 झाले तिथे आम्ही चालत होतो उसात वाढून नेली तिथे। आता तुम्हाला टेंट दिलं यांनी, समजा तो टेंट मध्ये राहशाल ना। म्हणजे टेंटचा वापर करा ते भेटल्यावर। कसं आहे, टेंटचा वापर केला तर तुम्ही सुरक्षित राहणार आहे। या पशुधनाची भरपाई होऊन जाते, पण आपल्या शेवटी जीव गेल्यावर आम्हाला आता तिथं नाही का आलते तुम्ही, तिथं यायच्या इथं तिथं एक मारलं। तुम्ही कॉल नाही केला ना? तुम्ही होते तुम्ही नव्हते काय नाही त्याचं केलं आपण पंचनामा केला तिथं उसात नेली तिशी, पण आम्हाला ती दुसऱ्या साहेब असे पशुधन होतात, बिबट्याचे हल्ले वारंवार या भागात होत आहेत। आता तुम्ही तर सतर्क आहातच, परंतु नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना सांगणं एकच आहे की स्वतःने आपली काळजी घेतली पाहिजे। जेव्हा रात्री आपण आता समजा मेंढपाळ लोक आहेत जे आपले मेंढपाळ बनते, त्यांनी आम्ही जे आता टेंट वगैरे प्रोव्हाइड करतोय, जसे आपल्याकडे ज्या पद्धतीने येत त्या पद्धतीने आपण प्रोव्हाइड करतोय। आता यांना प्रोव्हाइड केल्यावर त्यांनी त्याचा वापर करायला पाहिजे। आता आम्ही काहीशी मेंढपाळ पाहतोय त्याचा वापर करत नाही, फक्त घेऊन ठेवलेत पण ते वापर करत नाहीत। त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून ते सुरक्षित राहतील। रात्रीच आपण समजा स्वतःची काळजी अशी घेतली पाहिजे की स्वतःजवळ काठी ठेवली पाहिजे, घोंगराची काठी वगैरे राहू दिली पाहिजे। जर का काही वाटलं तर बिबट्या दिसतोय तर त्याचा पाठलाग नको करायला। आपण हाय तिथे आहे, समजा एखादं पशुधन त्यांनी हे पकडलंही, समजा शिकारी केली तर तो नेतोय तर त्याने नऊ द्यायला पाहिजे। त्याच्या तोंडातून जी शिकार नको घेतली पाहिजे। हा म्हणजे अग्रेसिव्ह मध्ये मार का त्याची शिकार आपण त्याच्या तोंडातून घेतोय तर मग ते अग्रेसिव्ह होतं, आपल्यावर अटॅक होऊ शकतो। आपल्यावर अटॅक नको व्हायला म्हणून तो नेतोय पशुधन तर नेऊ द्या। आता या भागातल्या सर्व शेतकऱ्यांची पिंजऱ्याची मागणी आहे, त्यांना पिंजऱ्याची म्हणजे गरज आहे। बिबट्या मोठ्या प्रमाणात फिरत आहेत, काय पिंजरा अवेलेबल कराल का? काय पिंजरा अवेलेबल करून देऊ आपण यांना लवकरात लवकर दिवसा पिंजरा अवेलेबल करून देऊ, दिवसा वाढतोय बार लवकरात लवकर ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू।